मित्रो, मी प्राध्यापक संजय संतोष पाटील, पंकज महाविद्यालय चोपडा, संरक्षण व सामाजिकशास्त्र विभाग प्रमुख. आज आपण संरक्षण आणि सामाजिकशास्त्र विभागातल्या युद्ध या प्रकरणावरती चर्चा करणार आहोत. युद्धाचं अस्तित्व काय आहे, युद्धाचं महत्त्व काय, युद्धाची व्याख्या काय, युद्धाची व्याप्ती कोणती, युद्धाची व्याप्तीची कारणं कोणती, पण सविस्तर या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत. प्रथम आपण बघूया प्रस्तावना. युद्धाचं अस्तित्व जर आपण बघितलं ते हजारो वर्षापूर्वी होतं, आजही आणि उद्याही राहीलच. ज्याप्रमाणे युद्ध एक त्रिकालाबाध असते, माणसाच्या जीवनापासून तर माणसाच्या अंतापर्यंत युद्धाचं अस्तित्व होतं आणि ते उद्याही राहणारच आहे. पण युद्धाचा पाठ, युद्धाचा भाग हा मानवाच्या जीवनातला एक अविभाज्य भाग म्हणून याच्याकडे बघितलं जातं. ज्याप्रमाणे सावलीला उन्हाशिवाय किंमत नाही, त्याप्रमाणे जगातल्या शांततेला युद्धाशिवाय किंमत नाही. म्हणून युद्धाला अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे. युद्ध एक नकारात्मक बाजू आहे असं म्हणून चालणार नाही. युद्ध हे जगाच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनात एक सकारात्मक बाजू देखील आहे. युद्धानंतर बरेच वेगवेगळ्या प्रकारच्या क्रांत्याही घडतात, युद्धानंतर बऱ्याच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे डेव्हलपमेंट देखील घडतात. म्हणून युद्ध ही नुसती नकारात्मक बाब नसून एक सकारात्मक बाब देखील युद्धामुळे जगात घडताना दिसत आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणून युद्धाचं महत्त्व एक जगात एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. वॉर इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द ह्युमन लाईफ. मानवाच्या जीवनातला एक अविभाज्य घटक आहे. मानवाचे जीवन आणि युद्ध यांना वेगळं करता येणार नाही. म्हणून युद्ध जर मानवाच्या जीवनातला इतका महत्त्वाचा भाग असेल, इतका महत्त्वाचा घटक असेल, तर त्याचा अभ्यास करणं नितांत गरजेचं आहे. म्हणून आपण युद्धाचा अभ्यास आज करणार आहोत. प्रथम आपण त्याची व्याख्या बघूया. युद्धाच्या व्याख्या तशा जर बघितल्या आपण तर वेगवेगळ्या लेखकांनी, वेगवेगळ्या संरक्षण तज्ज्ञांनी त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने व्याख्या केलेल्या आहेत. मात्र ढोबळमानाने सर्व मान्य असलेली व्याख्या आपण आज अभ्यासूया. ती आहे की दोन पक्षांमधला सशस्त्र स्वरूपाचा संघर्ष म्हणजे युद्ध होय. दोन पक्ष म्हणजे दोन देश असू शकतात, दोन गट असू शकतात. या दोघांमधला हा सशस्त्र स्वरूपाचा संघर्ष म्हणजे युद्ध होय. संघर्षासाठी दोन पक्षांची नितांत गरज आहे. दोन पक्ष आणि त्यातला जो संघर्ष आहे तो संघर्ष देखील कोणता, जो सशस्त्र स्वरूपाचा संघर्ष असेल तो संघर्ष म्हणजे युद्ध होय. म्हणून दोन पक्षांमधला सशस्त्र स्वरूपाचा संघर्ष म्हणजे युद्ध होय. आपण त्याला युद्ध असं म्हणता येईल. आपण आता युद्धाची व्याप्ती बघूया. स्कोप ऑफ वॉर. युद्धाची व्याप्ती की आपण जर अगदी प्राचीन कालखंडात युद्ध बघितली, मध्ययुगीन कालखंडात जो युद्ध बघा, आजची युद्ध बघा आणि येणाऱ्या कालखंडात युद्धांचा आपण एक अंदाज घेऊ शकतो. ती युद्ध कशी असतील. आपण प्राचीन कालखंडातल्या युद्धांचा जर अभ्यास आपण केला तर ती युद्ध वेगळी होती. मध्ययुगीन कालखंडातली युद्ध होती वेगळी होती. आजची युद्ध ही वेगळी आहेत. हजारो वर्षापूर्वी जी युद्ध झाली त्या युद्धांमध्ये लाठ्या काठ्या, दगडफेक अशा पद्धतीने एक साधारण शस्त्रास्त्रांच्या सहाय्याने युद्ध लढली जायची. मात्र मध्ययुगीन कालखंडात युद्ध बदलली. मग त्यात तलवारी आले, भाले आले, धनुष्यबाण आले, दगड फेकणारी यंत्र आली. मात्र आजचं युद्ध जर बघितलं आपण, आजचं युद्ध एक आधुनिक युद्ध आहे. आजच्या युद्धामध्ये आपण बंदुकी आहेत, AK-47, AK-56 आहे, मशीन गन आहेत, हेलिकॉप्टर्स आहेत, विमानं आहेत, जहाजं आहेत, मिसाईल्स आहेत, एकापेक्षा रॉकेट लॉन्चर आहेत, हँड ग्रेनेड आहेत. म्हणजे एकापेक्षा एक आधुनिक साधनं ही आपल्या याच्यात पाहावयास मिळतात. शस्त्र जर बघितले आपण तर त्याच्यातलं मग बायोलॉजिकल शस्त्र आहेत, जैविक अस्त्र आहेत, रासायनिक अस्त्र आहेत, अणुबॉम्ब आहेत, हायड्रोजन बॉम्ब आहेत. म्हणजे ABC शस्त्र आपण ज्याला म्हणतो, ॲटॉमिक बॉम्ब, केमिकल बॉम्ब, बायोलॉजिकल बॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब. असे एकापेक्षा आधुनिक शस्त्रास्त्रांचा आज शोध लागलेला आहे. त्याच्यामुळे युद्धाचं स्वरूप, युद्धाची व्याप्ती, युद्धाचा स्कोप बदलला आहे. पूर्वीचं युद्धाचं स्वरूप हे मर्यादित स्वरूपाचं युद्ध होतं. आजचं युद्धाचं स्वरूप हे सर्वंकष आहे, जे सर्वांना स्पर्श करेल, सर्वव्यापी आहे, अमर्याद आहे. त्याला आपण अमर्याद देखील म्हणू शकतो. एक अमर्याद असं युद्ध आहे जे सर्वांना स्पर्श करणार आहे. असा एकही घटक नाही जगातला जे समजा दोन पक्षांमधलं युद्ध असेल, दोन पक्षांमधला किंवा दोन गटांमधला संघर्ष असेल. समजा A देश आहे आणि B देश आहे. या दोघांमधला जो काही संघर्ष असेल, या संघर्षामध्ये असा एकही गट शिल्लक राहणार नाही की ज्याला युद्धातली झळ पोचणार नाही. आणि युद्धात युद्धात लढणारी सेना, रणांगणावर लढणारी विमानं असतील, रणांगणावर लढणारी जहाजं असतील, फक्त यांनाच त्याची झळ पोचणार नाही. ज्याचा युद्धाशी संबंध नाही असे अप्रत्यक्ष संबंध असणाऱ्या घटकांना देखील युद्धाचा परिणाम भोगावा लागतो, सोसावा लागतो. म्हणजे युद्धाची स्कोप जर बघितलं आपण तर पूर्वी फक्त युद्ध रणांगणापुरती मर्यादित होती. रणांगणावर दोन्ही पक्षांची सेना येतील, दोन्ही पक्षांची सेना लढतील आणि त्या सेनांमधला जो संघर्ष असेल तर रणांगणावर लढणाऱ्या, प्रत्यक्ष लढणाऱ्या या दोनच गटांना त्याची हानी प्रत्यक्ष पोहोचत होती. मात्र युद्ध आजचं तसं नाही. आजचं युद्ध हे आधुनिक युद्ध आहे. आजचं युद्ध हे सर्वंकष युद्ध आहे. आजचं युद्ध हे अमर्याद युद्ध आहे. आणि या अमर्याद युद्धामुळे होतं काय की ज्या लोकांचा रणांगणावरती प्रत्यक्ष लढताना संबंध नाही, मात्र अशा घटकांना देखील युद्धाची झळ पोचू शकते. अशा घटकांना देखील युद्धाचा परिणाम भोगावा लागू शकतो. अशा घटकांना देखील युद्धाच्या परिणामापासून दूर राहता येणार नाही. म्हणून युद्धाची व्याप्ती ही वाढली.
आज नुसतं प्रत्यक्ष रणांगणावर युद्ध लढून चालणार नाही. आज युद्ध जर बघितलं आपण एखाद्या 10 बाय त्याच्या रूममध्ये जर बसून युद्ध लढता येईल. कम्प्युटर्स आहेत, साधनं आहेत, एक कमांड दिली की शेकडो मिसाईल्स उडतील आणि शत्रूच्या प्रदेशात जाऊन पडतील. आता नुसतं रणांगणापुरते युद्ध मर्यादित नाही, तर शत्रूच्या जे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ज्या क्षेत्रामध्ये जास्त असेल, ज्या क्षेत्रामध्ये लोकसंख्येची घनता जास्त असेल, ज्या क्षेत्रामध्ये लोकसंख्या जास्त असेल, ज्या क्षेत्रामध्ये त्या देशाचे संबंधित देशाची डेव्हलपमेंट जास्त असेल, एखादं क्षेत्र की त्या देशाची राजधानी असेल, त्या देशाचा कोर्ट पार्ट असेल, त्या कोर्ट पार्टवरती प्रत्यक्ष तिथं जाऊन लढण्याची गरज नाही. नुसतं एक बटन दाबलं की तुम्ही त्या बटनाच्या माध्यमातून शेकडो मिसाईल उडतीने शत्रूच्या प्रदेशात जाऊन पडतील. म्हणजे ज्याचा युद्धाशी संबंध नाही अशा घटकांना देखील त्याचा परिणाम भोगावा लागू शकतो. म्हणजे युद्धाची व्याप्ती पूर्वी मर्यादित होती, आज ती व्याप्ती असामान्य झाली. एक प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याची व्याप्ती वाढली, प्रचंड मोठ्या प्रमाणात युद्धाचं स्वरूप बदललंय. मग युद्धाची व्याप्ती वाढली का? युद्धाची व्याप्ती वाढण्याची कारणं काय? की पूर्वी युद्ध होतं, आज युद्ध हे उद्या युद्ध राहणार आहे. मात्र पूर्वीच युद्ध हे मर्यादित होतं, आजचं युद्ध हे सर्वंकष आहे, आजचं युद्ध हे अमर्यादित आहे. मग ते अमर्यादित असण्याची कारणं काय? तर त्याची अमर्यादित युद्ध होण्याची काही कारणं आहेत की आपण 7 ढोबळमानाने महत्त्वाचे 7 कारणं शोधू की ज्या 7 कारणांमुळे युद्धाची मर्यादा ही युद्धाची मर्यादामध्ये राहता युद्ध हे अमर्याद झालं, युद्धाची व्याप्ती वाढली, युद्धाचा स्कोप वाढला. पण त्यापैकी 7 कारणांपैकी पहिलं कारण विज्ञान आणि तंत्रज्ञानाची वाढती प्रगती. बिकॉज ऑफ डेव्हलपमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती जेवढी झपाट्याने वाढते, आपण ते पण बघतो दैनंदिन जीवनात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक जीवनातला आपले प्रत्येक हालचाल ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. पूर्वी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची डेव्हलपमेंट एवढी झालेली नव्हती, म्हणून साधनं शस्त्रास्त्र एवढी डेव्हलप झालेली नव्हती. मात्र आज जर बघितलं आपण तर आपल्याकडे रिव्हॉल्वर आहे, AK-47 आहे, AK-56 आहे, रॉकेट लॉन्चर आहे, बायोलॉजिकल बॉम्ब आहे, केमिकल बॉम्ब आहे, हायड्रोजन बॉम्ब आहे, नायट्रोजन बॉम्ब आहे, विमान आहे, रॉकेट लॉन्चर्स आहेत, जहाजं आहेत, मोठमोठ्या कम्प्युटरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट आपली झालेली. म्हणजे एकंदरीत विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगतीचा सकारात्मक परिणाम तर झालाच, मात्र त्याच्याबरोबर युद्धा क्षेत्रामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाने प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रगती केली आणि त्याच्यामुळे युद्धाची व्याप्ती वाढली. पूर्वी जर एखादा बॉम्ब टाकला तर समजा 1000 लोक मरत होती, आज जर एखादा बॉम्ब टाकला तर लाख लोक मरतील. त्याचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. 6 ऑगस्ट 9 ऑगस्ट 1945ला अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरावरती बॉम्ब टाकले. फॅटमॅन आणि लिटलमॅन नावाचे दोघं बॉम्ब टाकले की त्या बॉम्ब टाकल्यामुळे जपानचे जे 2 आर्थिक राजधानी होत्या, एक हिरोशिमा आणि नागासाकी, दोन्ही शहरं अक्षरशः बेचिराख झाली. लाखोच्या संख्येने लोक जखमी झालीत आणि हजारोच्या संख्येने लोक मेलीत. म्हणजे त्याचा परिणाम आज देखील आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजे एकंदरीत बघितलं आपण की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे की युद्धाचं स्वरूप किती प्रचंड मोठ्या प्रमाणात बदललं याची कल्पना आपल्याला या उदाहरणाप्रमाणे ते सांगता येईल. तर आता दुसरं पॉईंट, युद्धाची व्याप्ती वाढण्याचं दुसरं कारण आहे की वाढती लोकसंख्या. जगाचं पॉप्युलेशन इतकं झपाट्याने वाढतं, इतकं प्रचंड गतीने वाढतं. त्यातल्या आपल्या भारताचं बघा, पण चायनाचं बघा. चायना जगातल्या क्रमांक 1 वरती, भारत त्याच्या पाठोपाठ नंबर 2 वरती आहे आणि त्याच गतीने जगाची एकंदरीत सर्व लोकसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढते. आता लोकसंख्या वाढली की लोकसंख्येबरोबर गरजा वाढतात. मग अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, रोजगार असेल, या सगळ्या गरजा आहेत, पायाभूत गरजा आहेत. आणि या सगळ्या गरजा वाढल्या की राष्ट्रावरती लोड होतो, राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर लोड येईल. बघा, लोकसंख्या वाढते मात्र राष्ट्राचं परिक्षेत्र वाढत नाही, राष्ट्राची जमीन वाढत नाही. राष्ट्राची उत्पन्नाची साधनं वाढवण्याचा प्रयत्न राष्ट्र करतंय, मात्र जमीन मर्यादित आहे, उत्पन्नाची साधनं मर्यादित आहे आणि लोकसंख्या दिवसेगण्याला प्रत्येक क्षणाला एक झपाट्याने वाढता आपल्याला दिसते. म्हणजे भारताची आपण स्वातंत्र्य कालखंडाची लोकसंख्या बघितली तर भारतात 1947 मध्ये 34.5 कोटी लोकसंख्या होती भारताची. आज जर आपण बघितलं भारताची 130 कोटीच्या पुढे लोकसंख्या गेली. म्हणजे जी झपाट, बघा, देश तेवढा आहे, देश वाढला नाही, देशाचं परिक्षेत्र वाढले नाही, देशाची सीमा वाढल्या नाही, देश तेवढा आहे मात्र देशाची लोकसंख्या 4 पटीने अधिक वाढली. आणि त्याच्यामुळे होतं काय की देशाच्या एकंदरीत अर्थव्यवस्थेवर लोड होते, देशाच्या एकंदरीत सुरक्षा यंत्रणेवर लोड येतो आणि एकंदरीत या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे संबंधित देशावरती लोड येतो. आता देशावरती लोड आला, देशाच्या अर्थव्यवस्थेवरती लोड आला की देश मग मार्ग शोधतो की आपल्या लोकसंख्या अधिक आहे, लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी देशाला काही ना काही करावं लागतं. पूर्वीचे आपण युद्ध जर बघितले, पूर्वीच्या युद्धांमध्ये एखाद्या देशाला जर अशा प्रकारच्या गरजा अधिक भासल्या तर एक राष्ट्र, एक देश दुसऱ्या देशावरती आक्रमण करत होता, जेणेकरून तिथून पैसा मिळेल, जेणेकरून त्या देशाची जमिनी आपल्याला वापरता येतील, त्या देशाचं परिक्षेत्र आपल्याला वापरता येईल. म्हणजे अशा प्रकारच्या लोकसंख्या वाढीच्या कारणामुळे एका देशाला दुसऱ्या देशावरती आक्रमण करण्याची गरज भासत होती. आजही तसंच. आजही लोकसंख्या वाढल्या, लोकसंख्येच्या गरजा वाढल्या की तो देश दुसऱ्या देशावरती अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतो. आपण चायनाचं उदाहरण बघूया. भारताला
1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं, मात्र चायनाला स्वातंत्र्य मिळालं 1949 मध्ये. मात्र चायनाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकसंख्येचं जर त्यांनी प्रमाण बघितलं की लोकसंख्या किती झपाट्याने आपल्या देशातली वाढते, त्याच्यानुसार आपल्याला भविष्यात अशा प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागेल, म्हणून चायनाने शेजारी असलेलं लगत असलेलं तिबेटवरती अतिक्रमण केलं. आज जर बघितलं आपण तिबेटला जरी स्वतंत्र राष्ट्र म्हणून आज आपण संबोधित असतो, मात्र तिबेट पूर्णतः चायनाच्या ताब्यात आहे, चीनच्या ताब्यात आहे. म्हणजे तिबेटमधल्या जमिनी कोणाला मिळाल्या? चायनाला मिळाल्या. तिबेटमध्ये उद्योगधंदे कोणाला मिळाले? चायनाला मिळाले. तिबेटमधली तिबेटमधली नैसर्गिक साधन संपत्ती कोणाला मिळाली? चायनाला मिळाली. म्हणजे लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी एका राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्रावरती अतिक्रमण करण्याची गरज भासते. याचं बेसिक कारण की लोकसंख्या वाढली. लोकसंख्या वाढली की गरजा वाढल्या, गरजा वाढल्या की मग त्या देशाला अशा प्रकारची पावलं उचलावी लागतात. म्हणजे युद्धाची व्याप्ती त्याच्यामुळे वाढते. जर लोकसंख्या मर्यादित राहिली असती तर युद्ध करण्याची गरज नव्हती, दुसऱ्यावर अतिक्रमण करण्याची गरज नव्हती. मात्र वाढत्या लोकसंख्येवरती उत्तर शोधण्यासाठी, मार्ग शोधण्यासाठी, त्यांच्या गरजा भागवण्यासाठी एका राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्रावरती अतिक्रमण करण्यासाठी असा एक मार्ग शोधावा लागतो. आणि त्याच्यामुळे युद्धाची व्याप्ती आपल्याला वाढताना दिसते, पाहायची मिळते. तिसरं कारण वेगवेगळ्या शासन व्यवस्था. आपण जर बघितलं जगातल्या वेगवेगळ्या शासन व्यवस्था आहेत बघा. काही देशांमध्ये राजशाही, काही देशांमध्ये अध्यक्ष व्यवस्था आहे, काही देशांमध्ये लोकशाही आहे, काही देशांमध्ये हुकुमशाही, काही देशांमध्ये मिलिटरी व्यवस्था आहे, लष्करी व्यवस्था आहे. आणि शासन व्यवस्था वेगळी असल्या कारणाने होतं काय गडबड की लोकशाही एखादा देश असेल आणि दुसरा लोकशाही देश असेल तर दोघांमधले सामंजस्य संबंध चांगल्या पद्धतीने टिकू शकतात, मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होऊ शकतात. मात्र एखाद्या देशामध्ये लष्करी व्यवस्था लागू, फॉर एक्झाम्पल पाकिस्तानमध्ये बऱ्याचदा लष्करी व्यवस्था लागू झाली आणि त्यावेळेस जर लष्करी व्यवस्था असेल, भारतात लोकशाही असेल, तर अशा वेळेस दोन्ही शासन व्यवस्थांचं जमत अजिबात नाही. कारण विचारधारा वेगळी असते, सिद्धांत वेगळे असतात, प्रिन्सिपल्स वेगळे असतात आणि देशाला चालवण्याची उद्दिष्ट, देशाला चालवण्याची धोरणंही वेगळी असतात. आणि वेगळी धोरणं असली की त्या दोन्ही व्यवस्थांमध्ये जमत अजिबात नाही आणि जमलं नाही की त्याच्यात मग युद्ध उद्भवण्याची संभावना अधिक असते. आणि त्याच्यात मग बऱ्याचदा आपण बघितलं भारत पाकिस्तानची युद्ध कशी कशी उद्भवली. 47 मध्ये उद्भवलं, 1965 युद्ध झालं, 1971 आणि 1999चं कारगिल युद्ध आपण बघितले. म्हणजे शासन व्यवस्था ह्या वेगवेगळ्या जगात असल्या कारणाने या सगळ्यांमध्ये एकमत होईलच असं अजिबात नाही. कारण की सगळ्यांचे सिद्धांत वेगळे आहेत, सगळ्यांच्या व्यवस्था वेगळ्या आहेत आणि सगळ्यांच्या दिशा वेगळ्या आहेत आणि सगळ्यांचे विचार करण्याची पद्धती वेगळ्या आहेत. आणि अशा असल्या कारणाने याच्यातनं मग युद्धाचा जन्म होतो, याच्यातनं युद्ध उद्भवण्याची संभावना अधिक असतात आणि याच्यामुळे युद्धाची व्याप्तीही अधिक वाढण्याची भीती जास्त असते. पुढचं कारण आपण युद्धाची व्याप्ती वाढण्याचं शस्त्रास्त्र स्पर्धा. बघा, शस्त्रास्त्र स्पर्धा जर बघितली आपण तर जगातली शस्त्रास्त्र स्पर्धा अतिशय गतीने वाढते. की विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती होताना आपल्याला जाणवते, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती होते, त्याच्याबरोबर युद्धामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रगती होते. त्यातल्या त्यात खास करून साधनांमध्ये, शस्त्रास्त्रांमध्ये. पूर्वी शस्त्रास्त्र तुम्हाला सांगितलं की हजारो वर्षापूर्वी लाट्या काट्यांनी, धनुष्यबाणांनी, तलवारींनी युद्ध होत होतं. आज लाट्या काट्या, तलवारी, भाले वापरले जात नाही. आज एकापेक्षा आधुनिक मशीन गन्स आहेत, एकापेक्षा आधुनिक रॉकेट लॉन्चर, एकापेक्षा एक आधुनिक मिसाईल्स आहेत, एकापेक्षा एक आधुनिक विमानं आहेत, हेलिकॉप्टर्स आहेत, जहाजं आहेत, बायोलॉजिकल बॉम्ब आहे, केमिकल बॉम्ब आहे, नायट्रोजन बॉम्ब आहे, हायड्रोजन बॉम्ब आहे. एकापेक्षा विनाशकारी बॉम्ब तयार झाले, साधनं तयार झाली, शस्त्रास्त्र तयार झाली. आणि ही वाढल्यामुळे, साधनं शस्त्रास्त्र वाढल्यामुळे, एकापेक्षा विनाशकारी शस्त्रास्त्र तयार झाल्यामुळे युद्धाची व्याप्ती वाढत चालली. पूर्वी जर एखादा बॉम्ब टाकला तर 1000 लोक मरत होते, आज एक बॉम्ब टाकला लाख लोक मरतील, 10 लाख लोक मरतील. म्हणजे युद्धाची व्याप्ती वाढली. कशामुळे वाढली की वाढती शस्त्रास्त्र स्पर्धा. नुसती शस्त्रास्त्रांची संख्या वाढली नाही तर शस्त्रास्त्रांची गुणवत्ता देखील वाढली. पूर्वी 1000 लोक मारणारा बॉम्ब होता, आज 1 लाख लोक मारणारा बॉम्ब आहे. म्हणजे त्याची संख्या तर वाढली, मात्र त्यांची गुणवत्ता देखील वाढली बॉम्बांची, शस्त्रास्त्रांची, साधनांची. आणि याच्यामुळे देखील युद्धाची व्याप्ती आपल्याला वाढताना दिसते. पुढचं कारण सत्ता संतुलन, ज्याला आपण बॅलन्स ऑफ पॉवर म्हणतो. बघा, जगाचं सूत्र आहे, जगण्याचं सूत्र प्रत्येक माणसाला वाटतं की माझं वर्चस्व इतरांना असलं पाहिजे, माझा प्रभाव असला पाहिजे, इतरांनी माझं ऐकलं पाहिजे, इतरांनी माझं अधीन असलं पाहिजे, इतरांनी माझं मांडलिकत्व स्वीकारलं पाहिजे. जसं प्रत्येक माणसाला वाटतं तसं जगातल्या प्रत्येक देशालाही वाटतं की त्या देशांनी माझं ऐकलं पाहिजे, त्या देशांनी माझं अधीन असलं पाहिजे. आपण जर बघितलं दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जगाचं द्विध्रुवीकरण झालं आणि जगाचं ध्रुवीकरण झाल्यामुळे घडलं काय की एक भाग रशियाकडे पडला आणि एक भाग अमेरिकेकडे पडला. आणि रशियाला वाटायचं की जगात इतर देशांनी माझं ऐकलं पाहिजे, माझे अधीन असलं पाहिजे. आणि अमेरिकेला तसं वाटायचं की जगात इतर देशांनी माझं ऐकलं पाहिजे, माझे अधीन असलं पाहिजे. आणि याच्यातनं घडायचं काय की बॅलन्स ऑफ पॉवर, सत्तेचं संतुलन करण्याचा प्रयत्न करायचे. सत्तेचं संतुलन की माझी सत्ता, माझं वजन जगातल्या इतर देशांपेक्षा अधिक असलं पाहिजे. मग ते कशाही पद्धतीने असेल, मग ते युद्धाच्या पद्धतीने असेल, फायनान्शियल पद्धतीने असेल, दादागिरीने असेल. मला जे जे साम दाम दंडभेद
सगळ्या सूत्रांचा वापर करून मला जगामध्ये बॅलन्स ऑफ पॉवर करायचं, सत्तेचं संतुलन करायचं, माझं वजन माझ्या शत्रूंपेक्षा मला अधिक वाढवायचं आहे, मोठं करायचं आहे. आणि या भावनेतून, सत्ता संतुलनातून बऱ्याचदा जगात युद्ध उद्भवल्याची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून सत्ता संतुलन हे देखील युद्धाची व्याप्ती वाढण्याचे कारण आपल्याला मानता येईल. पुढचं कारण युद्धाची व्याप्तीचं बदलते परराष्ट्रीय संबंध. बघा, आपण म्हणतो की नोबडी इज परमनंट एनिमी, नोबडी इज परमनंट फ्रेंड इन द वर्ल्ड पॉलिटिक्स. जगाच्या राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र अथवा कायमचा शत्रू नसतो. बदलतात ते फक्त हित संबंध, आणि हित संबंध बदलले की मित्र बदलतात, हित संबंध बदलले की शत्रू बदलतात. म्हणून परराष्ट्रीय संबंधांच्या आधारावर ते तुमचे मित्र ठरतात, परराष्ट्रीय संबंधांच्या आधारावर तुमचे शत्रू ठरतात. आता परराष्ट्र संबंध कशाला धरून असतात? परराष्ट्र संबंध राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रीय हित हा केंद्रबिंदू असतो त्यांचा. परराष्ट्र संबंधांचा राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रीय हित हा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. राष्ट्राचं हित कशामध्ये, माझं हित कशामध्ये, आणि माझ्या हितानुसार माझ्यासाठी कुठला देश हिताचा आहे, फायद्याचा आहे, त्याच्याशी माझे मैत्रीपूर्ण संबंध. कुठला देश माझ्या हिताच्या विरोधातला आहे की त्याच्याशी माझे शत्रुत्वाचे संबंध. याच्यावर परराष्ट्र संबंधांच्या आधारावर आपले शत्रू आणि आपले मित्र ठरतात. माझे परराष्ट्र संबंध, माझं हित मी लक्षात घेऊन परराष्ट्र संबंध प्रस्थापित करतो. म्हणून राष्ट्राचं हित कशात आहे, राष्ट्राची सुरक्षा कशामध्ये आहे, त्याच्या आधारावर आपले परराष्ट्रीय संबंध ठरतात, त्याच्यावरती आपले आंतरराष्ट्रीय संबंध ठरतात, आणि त्याच्यावर आपले मित्र आणि त्याच्याच आधारावर आपले शत्रू देखील निश्चित होतात. आणि परराष्ट्र संबंध बदलले की युद्धाच्या संभावनाही अधिक होतात. म्हणून बदलते परराष्ट्र संबंध हे हिताचे देखील असू शकतात, आणि बदलते परराष्ट्र संबंध हे राष्ट्राला घातक देखील असू शकतात, राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, राष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून देखील. म्हणून याच्यातनं बऱ्याचदा बदलते परराष्ट्रीय संबंध हे युद्धास जन्म देतात. म्हणून युद्ध उद्भवण्याची संभावना अधिक असतात, आणि त्याच्यात युद्धाची व्याप्ती वाढताना आपल्याला जाणते पाहावयास मिळते. म्हणून युद्धाची व्याप्ती वाढण्याचं हे देखील एक प्रमुख कारण आपल्याला मानता येईल. पुढचं पॉईंट, शेवटचा पॉईंट, आर्थिक सुबत्ता. बघा, जगातल्या प्रत्येक देशाला वाटतं की मी इतर देशांपेक्षा आर्थिक दृष्टीकोन मजबूत असलं पाहिजे, इतर देशांपेक्षा मी आर्थिक दृष्टीकोन मजबूत असलं पाहिजे, इतर देशांपेक्षा मी स्ट्रॉंग असलं पाहिजे, माझी स्ट्रेंथ अधिक असली पाहिजे, माझी ताकद अधिक असली पाहिजे, फायनान्शियली मी स्ट्रॉंग असलं पाहिजे. आणि अशी भावना ज्यावेळेस तयार होते एखाद्या देशाच्या मनामध्ये, तो देश त्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात करतो, त्या दिशेने तो वाटचाल करायला सुरुवात करतो. आता पैसा सगळ्याच सदमार्गाने मिळवतील प्रत्येक जगातला प्रत्येक देश असा अजिबात नाही. बऱ्याचदा मी तुम्हाला सांगितलं की शत्रूच्या देशावर किंवा शेजारचा छोटासा देश असेल, शक्तिशाली देश असेल, छोटा देश असेल, मात्र फायनान्शियली शक्तिशाली असेल, तशा देशावरती अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होतो, अशा देशांना हरवण्याचा प्रयत्न होतो, अशा देशांचे उद्योगधंदे आपले काबीज करण्याचा प्रयत्न केला जातो, अशा देशांच्या जमिनी काबीज करण्याचा प्रयत्न केला जातो, अशा देशांकडून खंडणी घेण्याचा प्रयत्न केला जातो, म्हणजे अशा देशांची व्यापार जबरदस्तीने करण्याचा प्रयत्न केला जातो. अशी एक नाही हजारो उदाहरणं जगात आहेत की आर्थिक सुबत्ता, आपण जर बघितलं हजारो युद्ध जर बघितले आपण आजपर्यंतची जगातली, तर त्यात आपल्याला अधिकतम युद्ध ही आर्थिक सुबत्तेच्या दृष्टिकोनात दिसतात. की पैसा मिळवायचा आहे, पैसा कमवायचा आहे, इतरांपेक्षा सक्षम व्हायचं आहे, इतरांपेक्षा मोठं व्हायचं आहे, इतरांपेक्षा आर्थिक ताकद वाढवायची, आणि त्या अँगलने त्या दृष्टिकोनात जगातले इतर देश मागतात, आणि त्याच्यातून बऱ्याचदा युद्ध संभवतात. त्याचं एक उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो की 1990च्या कालखंडाचं उदाहरण आहे की 1990मध्ये कुवेत नावाचा देश, जगातल्या पाठीवरचा आपला देश, जगातला छोटासा देश आहे, अतिशय छोटा देश आहे, मात्र फायनान्शियल दृष्टिकोनात त्याला कुबेराचा देश म्हणतात. कारण की त्या देशामध्ये तेलाची विहिरी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, नैसर्गिक साधनसंपत्ती मोठी आहे, इंधनाच्या बाबतीत होते, आणि तो देश इतका सुजलाम सुफलाम असल्या कारणाने त्याच्या शेजारी असलेल्या इराक देशाने काय केलं की 1990मध्ये कुवेतवरती आक्रमण केलं. त्यावेळी इराकचे प्रमुख सद्दाम हुसेन होते, आणि सद्दाम हुसेनने त्यावरती इराकवरती कुवेतवरती आक्रमण केलं. अवघ्या 4 तासांमध्ये, इराक देश छोटा मात्र फायनान्शियली मजबूत होता, आणि अवघ्या 4 तासांमध्ये इराकने कुवेतला हरवलं, आणि इराकने त्याला कुवेतला आपल्या सीमांमध्ये समाविष्ट केलं. इराकमध्ये त्यावेळेस 18 राज्य होते, 19वें राज्य म्हणून कुवेतला घोषित केलं. कुवेत माझ्याकडे असलं पाहिजे, कुवेत माझ्या ताब्यात असलं पाहिजे, असं इराकला का वाटलं? ओनली बिकॉज ऑफ फायनान्शियल पोझिशन, आर्थिक, त्याची आर्थिक जी स्थिती होती कुवेतची, जगाच्या पाठीवर अतिशय महत्त्वाची स्थिती होती. जगाच्या पेट्रोलियम उत्पादनामध्ये, जगाच्या तेल उत्पादनामध्ये इराकचा अतिशय मोठा वाटा आहे. जगातल्या एकूण उत्पन्नापैकी 9% उत्पादन एकटा इराक करतो, पेट्रोलियमचं, तेलाचं उत्पादन. आणि तेलाचं तर महत्त्व जगाच्या पाठीवर आपण सगळे जाणून आहात, आणि ती खरी आर्थिक नारी आहे, आर्थिक दृष्टिकोनाचं महत्त्वाचं स्थान आहे, ठिकाण आहे, आणि तो आपल्या ताब्यात असला पाहिजे. म्हणून अवघ्या 4 तासामध्ये इराकने त्याला पराजित केलं,
हरवलं आणि आपल्या देशामध्ये समाविष्ट केलं. इराकवरती आक्रमण करण्याची गरज भासली कारण की इराकची आर्थिक स्थिती आणि त्याच्यामुळे युद्ध उद्भवलं. म्हणून आर्थिक सुबकता, इतरांपेक्षा मला श्रीमंत असलं पाहिजे, इतरांचा मला पैसा मिळाला पाहिजे, इतरांपेक्षा मी स्ट्रॉंग असलं पाहिजे. मग स्ट्रॉंग कुठल्या अँगलने? आजचं युद्ध जर बघितलं आपण, आजचं युद्ध हे प्रत्यक्ष एखाद्या देशावर आक्रमण करण्याची गरज नाही. आज त्या देशाच्या आर्थिक नाड्या तुमच्या ताब्यात ठेवा, म्हणजे तो देश आपोआप तुम्हाला शरण येईल, तुमचं मांडलिकत्व आपोआप स्वीकारेल. म्हणून फायनान्शियल पोझिशन, आर्थिक नाड्या देश चालवण्याच्या दृष्टिकोनात, राष्ट्रविकासाच्या दृष्टिकोनात अतिशय महत्त्वाचे असतात. म्हणून आर्थिक विकास, आर्थिक सुबकता होण्याचा दृष्टिकोन, अतिरेकी दृष्टिकोन हा युद्धाची व्याप्ती निर्माण करतो. आपण ही सगळी कारणं बघितली आणि या सगळ्या कारणांमुळे आज आपल्याला युद्धाची व्याप्ती वाढताना दिसते, दिवसेंदिवस वाढताना दिसते. कारण की विज्ञान तंत्राची प्रगती दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते, वेगवेगळी शासन व्यवस्थांमध्ये एकमत सामंजस्य होत नाही, शस्त्रास्त्र स्पर्धा तर दिवसेंदिवस झपाट्याने वाढते. बॅलन्स ऑफ पॉवर करण्याचा प्रयत्न प्रत्येक देश आपापल्या खंडांमध्ये, आपापल्या एरियामध्ये, आपापल्या प्रदेशामध्ये, आपापल्या उपखंडांमध्ये प्रत्येक देशाचा तो प्रयत्न चाललाय. परराष्ट्र संबंध बदलते आहेत आणि प्रत्येक सरकार बदलले की संबंध बदलतात. राष्ट्राचं हित ज्याच्यामध्ये राष्ट्राप्रमाणे आपले परराष्ट्र संबंध बदलतात आणि आर्थिक सुबकता, या सगळ्या कारणांमुळे युद्धाची व्याप्ती आपल्याला वाढताना दिसते, जाणवते, पाहायला मिळते. धन्यवाद.